नमस्कार बाळांनो. चला बाळांनो, आपण करूया कॅलेंडर वाचन. बघा, नेहमीप्रमाणे मी कॅलेंडर समोर घेतला आहे बाळांनो, आणि आज आपण करणार आहोत ऑगस्ट महिन्याचे वाचन. बघा, ऑगस्ट 2024, आणि हा महिना किती आहे बाळांनो? 8वा महिना आहे हा. बघा, आता आपण बघूया. बघा, कॅलेंडरचं पान कसं दिसतंय बाळांनो? ग्रीन ग्रीन दिसतंय, आहे की नाही? आता मराठी महिन्यामधला आषाढ आणि श्रावण. आषाढ श्रावण हा महिना कसा असतो? सगळीकडे हिरवीगार असते ना धरती, त्यामुळे याचं पान सुद्धा काय केलं बाळांनो? ग्रीन ग्रीन दिलेलं आहे. तर बघा, असा हा ऑगस्ट महिना आहे बाळांनो. बघा, आता लक्ष देऊन ऐकायचे. बघा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे काय आहेत बाळांनो? आठवड्याचे 7 वार आहेत. आता आपण बघणार आहोत किती रविवार आले आणि कोणत्या तारखेला आले. बघा, रविवार किती आलेत बाळांनो? 1, 2, 3, 4. 4 रविवार आले. तारखा बघा, 4, 11, 18, 25. नंतर बघा, सोमवार किती आले? 1, 2, 3, 4. बघा, 4 सोमवार आले बाळांनो. 5, 12, 19, 26. नंतर बघा, मंगळवार किती आले? 1, 2, 3, 4 मंगळवार आले. बघा, 6, 13, 20, 27. नंतर बघा, बुधवार किती आले? 1, 2, 3, 4. बघा, 7, 14, 21, 28. नंतर बघा, गुरुवार किती आले? 1, 8, 15, 22, 29. या तारखा आहेत. गुरुवार किती आले? 1, 2, 3, 4, 5 गुरुवार आहेत बाळांनो. नंतर बघा, शुक्रवार किती आले? 1, 2, 3, 4, 5. बघा, 2, 9, 16, 23, 30. शुक्रवार सुद्धा 5 आले. आणि शनिवार बघा, 3, 10, 17, 24, 31. 1, 2, 3, 4, 5. शनिवार सुद्धा 5 आलेत बाळांनो. बघा, आता हे रविवार आहेत बाळांनो. आता याच्यामध्ये एकच सुट्टी आली 15 तारखेला. बघा, काय 15 तारखेला? बघा बरं. बघा, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आहे. बघा, आहे की नाही? आणि पारशी नूतन वर्ष पण आलेलं आहे. बघा, स्वातंत्र्य दिन आपण जातो की नाही शाळेमध्ये झेंडा फडकायला, आहे ना, वंदन करायला. तर असा हा 15 ऑगस्ट आहे बाळांनो. इंडिपेंडन्स डे आहे म्हणतात त्याला. तर बघा, असा 15 ऑगस्ट आहे. झेंडा वंदन आहे या दिवशी. नंतर बघा, नंतर सुट्टी नाही बाळांनो. 15 तारखेला एकच सुट्टी आहे, आणि या संडेच्या 4 सुट्ट्या आहेत बाळांनो. बघा, असा हा ऑगस्ट महिना आहे. तुम्ही सुद्धा काय करायचं बाळांनो? लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आणि हे कॅलेंडर समजून घ्यायचे. हा महिना किती तारखेचा बाळांनो? 31 तारखेचा आहे. ओके.